सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी सांगतो इतकं सगळं छान लिहिलंय त्या पुस्तकात. पण तर खुश झालो बाबा. हे बघा किती राऊंड झाल्या? 2 राऊंड. बसा बसा. राव पण खारकर नाही म्हणजे तुम्हाला हे पुस्तक मिळालं कुठे? ती एक गंमतच झाली बरं का. नाही कशी काय काय झालं मी परवा मी काय सांगत होतो. हा नेने परवा मी माझ्या भाच्याकडे गेलो होतो ठाण्याला. असं त्याच्या 20व्या वाढदिवशी म्हणजे लग्नाच्या 20व्या वाढदिवशी त्याला हे कुणीतरी भेट दिलं. बर मी म्हटलं काय रे बाबा नेऊ का घरी वाचायला? म्हटलं घेऊन जा. कसलं पुस्तक खारकर? 40 नंतरचं वैवाहिक जीवन. ह्या वयात वाचता तुम्ही? हा माझ्यासाठी नाही माझ्या मुलासाठी वाचतोय मी. म्हणजे या विषयावर त्यांनी फार उत्तम लिहिलंय हो. कुणीतरी मानसोपचार तज्ञ आहे त्यांनी लिहिले. असं काय आहे साधारण? आता तसं कसं सांगता येईल? नाही सगळं काही सांगू नका, गोषवारा सांगा फक्त. आता थोडक्यात सांगायचं तर थोडक्यातच सांगा. म्हणजे काय त्यांनी एक महत्वाची गुरुकिल्ली दिली आणि ती म्हणजे प्रायव्हसी. प्रायव्हसी. अहो नवरा बायकोला प्रायव्हसी ही महत्वाची. म्हणजे होतं काय की मुलांचं करता करता एकमेकांकडे दुर्लक्ष होतं आणि मग इथेच विसंवाद सुरू होतो. विचारातली तफावत वाढत जाते आणि मग पुढे ती चिडचिड भांडणं सुरू होतात. अगदी बरोबर आहे. म्हणूनच बरेचसे घटस्फोट हे याच वयात होतात. नशिबा आमच्याकडे असलं काही नाही म्हणून. कशावरून? कशामध्ये काय हे सगळं असं आनंदी आणि सुखी आहे सगळं. पण आबा तो त्यांचा मुखवटाही असू शकतो. बरोबर. तुमच्या शेखर आणि श्यामलाला तरी कुठे एकमेकांसाठी वेळ मिळतोय? हा त्यांचंही वैयक्तिक जीवन संपल्यासारखंच आहे. आणि आबा अहो ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात आली नाही? मी तरी त्या दोघांना एकत्र कधी हिंडताना पाहिलं नाही. काय अण्णा? याला चालतं रे सगळं काय चालतं. याला तर तसं काही प्रॉब्लेम नाही. ए तुला चालत असेल? आम्हाला नाही चालत. बोलले विना महाराज बोलले आम्हाला नाही चालत. बरं ते जाऊ दे. मी काय बोलते ऐका ना. अरे मगापासून तुझंच ऐकतोय रे. बोल ना महाराज. तुम्हाला ऐकायचं नाही का रे? हा जाऊ दे आता मी काय बोलतच नाही. झालं हटली लगेच. हेच हेच ते. हेच ते काय? इकडे इकडे बरोबर बोलतोय तू. नाही तुझ्या विनोदाला आम्ही हसायचं आणि आमच्या विनोदाला तुझी हुई 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 हुई. विनोद? हा अरे हा काय विनोद आहे? तुझ्यावरती केला म्हणून स्टँडर्ड खाली आलं काय त्याचं? हा आलो आलो मी. तुझ्यावरती केला विनोद खाली आलं. जरा महत्वाचं. आम्ही येतो ना. महत्वाचं मी येतो ना. आपण घेऊन जा त्याला. कुठे जायचं आता? महाराज चल. आणि मला काही सुचेस ना. इतकी गडबडून गेले ना मी. घाबरलीस तू? नाही घाबरले म्हणजे जरा अवघडून गेले का. एकदम नवीन घर ना काही सुचे ना मला. आणि तशी वयाने लहानच होते मी. आणि आबांनी कसं रिॲक्ट केलं मामी? आबा नाही ग आबांनी फारच सांभाळून घेतलं मला. अगदी मुलीसारखं वागवलं त्यांनी मला. खरंच सांगते मी तुला. आणि त्यांचं काय होतं त्यांची केवढी शिस्त ना. अमुक वेळेला हे पाहिजे तमुक वेळेला ते पाहिजे. त्यांनी काय केलं आणि किती ऍक्टिव्ह होते तेव्हा आबा. म्हणजे याच्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह होते. अगं येणारे जाणारे खूप होते ना त्यांचे. आणि मग त्यांनी काय केलं त्यांचं टाइम टेबल असं लिहून काढलं आणि फ्रीजवर चिकटवलं. मला म्हणलं या वेळेला मला सगळं मिळालं ना तर मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही. आम्ही मामाकडे बघून असं वाटत नाही की तो असा असेल. नाही तसे नाहीच ते पण मधून असतो एकेकाचा स्वभाव माहितीये का. बरं मला सांग लग्नात खूप मजा करून घेतलीत ना? म्हणजे त्यांनी मामानी. यांनी
यांनी खूप लाड करून घेतले स्वतःचे. पण एक आहे, हा माझं नाव मात्र बदलू दिलं नाही. हो हो म्हणजे सगळे म्हणत होते नाव बदलूया नाव बदलूया, पण हे म्हणाले नाही, नाव बदलण्याचा अधिकार मला सुद्धा नाही. प्रत्येक व्यक्तीचं नाव ही त्या व्यक्तीची आयडेंटिटी असते असं म्हणे. वाव, ग्रेट आहे ना मामा. बरं मामी, तुम्ही लग्नानंतर कधी फिरायला गेला होतात? फिरायला म्हणजे फिल्मला, शॉपिंगला किंवा असंच आउटिंगला? म्हणजे दोघंच? तसं बरं का? आठवतेस काय? तुला आठवत नाहीये का? अगं नाही, म्हणजे गेलो आम्ही खरेदीला, पण कसं झालं माहितीये का, पहिलं वर्ष तर पाहुण्या रावळ्यांमध्येच गेलं आणि मग नंतर शिर्या झाला, शलाका झाली, त्यांच्या शाळा, त्यांचे डबे भरणं, मग सासूबाई गेल्या आमच्या, मग सगळंच माझ्या अंगावर पडलं ना, सगळंच. म्हणजे पूर्वी तर आबांचं करायला तरी त्या होत्या ना, नंतर मलाच सगळं करायला लागलं आणि मग मला वाटतं उसंत मिळाली नाही किंवा रमले मी असं म्हणायचं. मग आता का नाही जात तुम्ही? आता कशाला? आता शिर्या पण मोठा झालाय, तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार पण नाहीये ना. अगं बाई, म्हणजे डिस्टर्ब करणार नाही म्हणून कुठेतरी शॉपिंगला जायचं आणि फिल्मला जायचं म्हणजे मला काही गरजच वाटली नाही. अगं बाई मसा अख्तर की कैंची स्टैंप पर, अरे ये दूसरी गेंद, ये ओहो नो बॉल का इशारा. काय एवढी काय घाई? कुठे चालला एवढा घाईत? काही म्हणजे काय शिर्या, कामच तसं होतं. चूर्ण संपलंय. तू थट्टा करतो, मी काय नाही. म्हणतो बरं असतं. हे बघ शिर्या, तू आता लहान राहिलेला नाहीये, तू एक जबाबदार माणूस झालेला आहे. तुला काय वाटतं? कशाबद्दल? कर्म माझं काय नाही. हे बघ मी काय माहिती शिर्या, मी सकाळी जरा विचार करत होतो. सकाळी सकाळी कसला विचार? कशाबद्दल म्हणजे काय, हे आपल्या कुटुंबाबद्दल, कुटुंबातल्या माणसांबद्दल. आबा तो तुम्ही नेहमीच करता. आता नेहमी करत नाही जसं मला वाटत होतं, पण मी तसा विचार नेहमी करत नाही. अरे आपण फार मोठी चूक करतोय. चूक आपण चूक करतोय. आपण चूक करतोय, घोडचूक. म्हणजे अरे शिर्या, इतक्या वर्षात आपण श्यामला आणि शेखर यांचा काही विचारच केलेला नाहीये. अरे ती दोघं आपल्यासाठी एवढं करतात, जणू काही आपल्यासाठी जगतात ते, पण त्यांना स्वतःसाठी म्हणजे एकमेकांसाठी नवरा बायको म्हणून जगायची संधी द्यायला नको का, हे माझ्या लक्षात आलं. तुम्हाला काय म्हणायचं नक्की? अरे शिर्या गाढवा, लग्न झाल्यापासून ही श्यामला घरामध्ये राबते. हा शेखर सुद्धा घर नीट चालावं म्हणून, घरातल्या लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून किती धडपडतोय, ओव्हर टाईम करतो. या सगळ्या गडबडीमध्ये त्याने स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळालेला नाहीये. हो, म्हणजे प्रायव्हसी. बरोबर. तू मला सांग, इतक्या वर्षामध्ये कधी दोघांना हौसेने बाहेर फिरायला गेलेलं किंवा नाटक सिनेमाला गेलेलं तू पाहिलेस का? तुला आठवते? नाही पाहिलंस ना? हा अन्याय आहे. आणि मला विचारशील तर आपण जबाबदार आहोत. हो, म्हणजे आपण त्याला मोकळी द्यायला हवी, नाही तर त्यांच्या बरं का या सगळ्या राहणीमानावर, मनोवृत्तीवर परिणाम होऊ शकेल. परिणाम असं मी वाचलंय कुठेतरी. म्हणून बाबा चिडचिड करतात का? असं दोघांमध्ये काही कम्युनिकेशन राहिलेलं नाहीये, म्हणून काहीतरी निमित्त काढून हा शेखर श्यामलाशी भांडतो. मग यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. काय हे एक पेन धड नाही. श्रावणातल्या अगं एक पेन धड नाही, ते एकात रिफिल नाही. काय हे श्यामल, हा शिर्या पण ना कधी कधी बाबा काय लिहायचं तुम्हाला? नंतर लिहा ना. अगं कविता सुचते श्यामल, कविता सुचते मला आत्ता, तर ती आत्ता लिहून नाही ठेवली तर विसरायला नाही का होणार? असं काय करतेस? हे बघ, याच्यात रिफिल नाही, याच्यात नाही, याच्यात नाही. चला तुम्ही आंघोळ करून घ्या ना. आंघोळ कसले? अगं काय हे श्यामल, किती अरिसिक आहेस तू. अगं रविवार आहे आज तरी मला जरा शांतपणे बसून. पण मग आंघोळ करायला काय हरकत आहे? नंतर सगळ्यालाच उशीर होतो, मग कपड्यांनाही उशीर होतो, मग भीमाबाई ताट करतात, मग ते जातात परत येतच नाहीत, मग भांडी बिंडी सगळं मला आवरायला लागतं. काय श्यामल अजून आलेलं नाहीये तुमचे कुठले शर्ट? काय हे? एक रविवार मिळतो मला, एक.
त्याच्यामध्ये जरा काय करायला बसलं ना तुझ्या लगेच आंघोळीची घाई सुरू होते. मला हे अजून कळलंच नाही बाबा तुझं. अहो रविवार तुमच्यासाठी असतो, माझ्यासाठी नाही. मला तेच काम पण करायला श्यामल मी शांतपणे जरा काहीतरी लिहितोय तर तुला ते बघवतच नाही कधी. काय हे एकदा तरी समजून घे ना. पण नाही माझं चुकलंय. नाही नाही चुकतंय माझं सगळं. अहो पण मी काय म्हणाले तुम्हाला? तुला मी म्हणतो ना ते हेच. काय चाललंय पेनावर नाही एवढं बोलायची काय गरज आहे सकाळ संपला श्रावण संपला, वैशाख सुरू झाला सगळा. शी कंटाळा आहे सगळं. असं बोलू नये. हे बघा वी हॅव टू डू समथिंग. समथिंग म्हणजे नक्की काय करायचं? त्यांना थोडा मोकळा वेळ मिळायला हवा. त्यांच्या नेहमीच्या राम रगाड्यातून बाहेर पडून जरा फिरायला बोलायला त्यांना मोकळीक मिळायला हवी. मी काय म्हणते, आपण त्यांना टूरवर पाठवूया कुठेतरी. टूरवर? ती दोघं जातील नक्की? ऍक्च्युली आय वॉज शॉक टू नो. मी मामीशी बोलत होते, ते दोघं बऱ्याच वर्षात सिनेमाला सुद्धा गेलेले नाहीयेत. आणि जेव्हा जेव्हा गेले तेव्हा कोणतरी बरोबर असतंच. कोणी ना कोणी त्यांच्या बरोबर असतच ना. एक उत्तम कल्पना आहे. काय? सिनेमापासूनच सुरुवात करूया. चालेल. त्यांना आपण सिनेमाची तिकीट आणून द्यायची. नाही जाणार त्या सिनेमाला, मी सांगतो ना. तू पहिल्यापासून नायरी लावू नको. मी सांगित तेवढं कर. तिकीट आणून दे. ठीक आहे, आणून देऊ. कधीची हवेत सांगा, आत्ता जाऊ? आता एवढ्या उन्हाचं कुठे बाहेर पडणार तू? हॉलमध्ये जाणार. आणि काय फोन केला की घरपोच तिकीट येतात. तुम्हाला माहित नाही, टीव्ही केबल मुळे कोणी जात नाही बघायला आता सिनेमात. ओस पडले सगळे. घरपोच तिकीट. बिचाऱ्यांची हालत खराब आहे. काय सांगतोस काय? चांगले. पण तू मी सांगतो तसं तेवढं कर. बाहेर जायची पण ते विसरशील. कसा मी आहे ना त्याच्यावर. चल रे. लक्षात ठेवा. 2 तिकीट बालकन. हे आमसुले हा चालेल ना तुला आमटीमध्ये? अगं एवढी पेनं होती घरात, गेली कुठे का? एक पेन जागेवर सापडत नाही. कुठे गेली सगळी पेनं? मला काय वाटतं, मी बाहेर 2 बघितली होती बाहेर. कुठे गेली कुठे? काय होत हे निकिता? अगं काय होतं माहितीये का की पेन असतं पण नेमकी रिफिल संपलेली असते. म्हणजे या घरामध्ये नवीन रिफिल घालायची पद्धतच नाही ना. काय बोलतो? पद्धत नाहीये. सगळ्याकडे मीच लक्ष द्यायचं का? आणि जी पेनं आहेत ना तुमच्या उशीखाली मला 4 सापडतात. पण असतात कधी कधी. तुला माहितीये का फोनवरती बोलत असताना अरे मी सांगतोय ना काय, ऐक ना जरा. काय चाललंय? फोनवर बोलत असताना कोणी नंबर सांगत असलं ना की नेमकं एक पेन नसतं तिथे. काय करणार आहे आता? दुपारी तुमची सगळी पेनं शोधून ठेवते. चालणारा पेन आहे ना ते फोनच्या बाजूला ठेवा जरा. दोरी बांधून ठेवले. चालेल. केलं होतं मागच्या वेळेस, ते नेशाला काढून टाकलं. ती म्हणाली चांगलं दिसत नाही ते. अरे वा, मटण आहे का? हे घ्या. मी बघतो. मला मटण दे, नळी दे. नळी दोन्ही बाजूनी भूक असलेली खायला बरी पाहिजे. हो आलो. हा काय? गंगाधर टिपरे. हो मीच. हा, हे होम डिलिव्हरी. सिनेमाची तिकीट मागवली होती ना? हो मला एकट्याला सांग ना, सगळ्यांना कुठे सांगतोस? किती? 230 रुपये. 230? तिकिटाचे किती? 2 तिकिटाचे 100 पण 200 आणि 30 रुपये डिलिव्हरी चार्ज. एकदम रिजनेबल आहे साहेब. 30 रिजनेबल ना? व्हेरी गुड. आहे जरा इकडे सही करता का प्लीज तुम्ही? हो करतो. सॉरी. हा इकडे इथे. हा, ही आमची कॉपी. ओके. पेन माझं. थँक्यू व्हेरी मच. 2 तिकीट अरेंज झालेली आहेत. बाबांच्या हातात कोण ठेवणार? पेन लोळत असतात. तुमचं ते हिरवा पेन कुठे आहे? पावसाचे फुले. झोपलात का तुम्ही? कमल, असं मटण अंगावर आलं ना, तू काय खसखस वगैरे वाटून घातली होतीस की काय असत्यात? नाही. अहो उठा. छान संध्याकाळपर्यंत झोपतो आता. नाही एवढं झोपायचं नाही बरं का. तुम्ही जास्ती नका झोप. मामा कुक्षी घ्या.
जास्ती झोपू नका, वजन वाढतं, पोट सुटतं. पोट कुठे सुटलं माझं? श्यामल अत्यंत फिट आहे. हे बघ परफेक्ट आहे. हो का? परफेक्ट आहे. आरशात बघून काहीतरी केलं पाहिजे बाबा, काहीतरी केलं पाहिजे बाबा. का म्हणतो तुम्ही? काय म्हणजे ते आपलं सहज नाही, कोलेस्ट्रॉल पण वाढतं. हा, कोण सांगते का तुम्हाला हे कोलेस्ट्रॉल? त्या कॅलेंडरच्या मागे लिहिलेलं आहे या महिन्यात. कुठल्या कॅलेंडरच्या मागे लिहिलंय? अगं टांगलंय स्वयंपाकघरामध्ये. काय वाचत असतं उगाच ते. ते काय खोटं आहे? खोटं नाही म्हणजे अगदीच काही खोटं नाहीये तसं, पण काय पण अगं जाऊ दे ना, मरू दे. आता झोपतोय ना मी. कशाला? तुम्ही जरा 1000 फेऱ्या मारा. हा, आता नाही आता नको, त्या रात्री मारा. तुम्ही एक काम करा, तुम्ही वज्रासनात बसा. आता जेवण झालंय ना, हे बघा त्याच्यामध्ये अशी आकृती. हे बघितलं? इथे गुडघ्याला मुंग्या येतात, मग ते नको नको. बसा ना. अगं नको का बाई? चांगल्या गोष्टी करायला कसं तुमचं नकार असतं? कोण आहे? अरे मी आबा. अरे आबा आबा या या या. काय झालं? लचकलं की काय झालं? काय नाही, झोपला का? नाही झोपलो नव्हतो मी. आपला जस्ट पडत होतो. काय काम होतं का? हे काम असं नव्हतं. मी असं विचारायला आलो होतो. काय? तू संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाणार असशील ना? नाही का? मग तुम्ही दोघं सिनेमाला जा. खारकरांनी 2 सिनेमाची तिकीटं दिलेली आहेत. अगं बाई, 2 सिनेमाची का? हे 2 सिनेमाची म्हणजे एका सिनेमाची 2 तिकीट. अच्छा पण खारकर हल्ली काय सिनेमाच्या तिकिटाचा व्यवसाय करतात? अरे नाही तसं काय करत नाही. काय माहितीये का, खारकरांनी खरं म्हणजे सिनेमाची तिकीट स्वतःसाठीच काढलेली होती. अच्छा पण काय सांगायचं काय नाही होय, त्यांच्याकडे भाचा आयत्या वेळी आला मंडळीला घेऊन सगळ्या, म्हणून तो बेट त्याचा पार गळला. नेहमी त्यांचं असं काहीतरी. तू ते मला काय म्हणाले की तू शेखर आणि श्यामलाला ही तिकीट माझ्यातर्फे द्या गिफ्ट म्हणून. एन्जॉय द फिल्म. थँक्यू. रात्रीची इव्हनिंग शो दिलेला आहे. ठीक आहे चालेल, जाऊया ना. काय ग? हो, माझी काहीच हरकत नाहीये, पण आबा मग तू माझी काळजी करू नको. माझ्याकडे सध्या माझी नातवंड असल्यामुळे माझी काळजी ती घेतली आणि त्यांची मी. तू मगापासून बघतो, तू वज्रासनात का बसलेस? हो, ते जेवल्यानंतर चांगलं असतं ना असं बसलेलं, हो की नाही? मी यांना सांगत होते, हे म्हणत होते मी आता ताणून देणार आहे 6 वाजेपर्यंत. मी म्हटलं थोड्या वेळ तरी असं बसत, तर म्हणे पायाला मुंग्या येतील. अशा कशी मुंग्या येतील? काय आल्या का मुंग्या? मगाची अडकली होती म्हणजे आळस करू नको. शेखर असं आळस नाही भरा. तुला वज्रासन शिकवतो आता तू काय कर, गाडीवर काय पाय दुमडून असा बस. हा दुमड असा बस बघ, तुला काय कर, काय होत नाही दुमड असा बस. आणि असे बरं का, हे तुझे पावलं आहेत ना, जी अशी दुमडायची, त्या पावलाची जोडी असं नितंबा खाली आहे स्वतःच्या. टाचा अशा रुतल्या पाहिजे आतमध्ये. नाही आबा, त्यांना जमणार नाही म्हणून ते हसतात. अरे एका वेळेला एक तास पोट सुटलंय त्यांचं. नाही का, तू काहीतरी बोलू करून दाखवतात. अगं नको ग, नको. आबा श्यामल चला तर लवकर. शेखर अजून तू इथे? बघा ना आबा, मगाशी तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर मी हिला म्हटलं तयार हो, त्याच्यानंतर माझी एक डुलकी झाली, अजून हिचं चालूच आहे. आले चपला घालून देत नाही तुम्ही. चला निघूया आपण. काय अगं हे निकिता, अहो ही मला सवय नाही ना. हे जरा बेटा पिन लाव ना. आले एवढी छान नटून कुठे चालली मामी? भेंड्याच्या मुलीचं लग्न आहे, तिकडे चाललात ना? अजय मग कुठे? हा बाबा, साडी उत्तम आहे, साडी उत्तम आहे. मावशीकडे चाललात ना? बाय नाही रे बाबा, सिनेमाला चाललोय. अरे सिनेमाला? आणि अचानक नाही आबा, जरा सांगा याला काय झालंय ते. काय करतो? आपलं ठरलं होतं ना. हे बघा, हे बघा, हा रंग, तो हा रंग त्यांना रंग दाखवायचं ठरलं होतं, तर दाखवते. हा बघा, हा रंग बघा. वापरला ना तर ते बटन अगदी इथलं शिकवा. हो सगळं. जर वापरला असतं ते बटन आठवणीने बंद करा. लहान आहेत का पोरं आता? आहेत लहान, माझ्यापेक्षा लहान आहेत. आणि फ्रीजचं दार लागत नाहीये. अगो बाई, त्या फ्रीज मध्ये 4 फुलं आहेत मोगऱ्याची. तिला दे ना. नाही, मी घेतो कचरा, तुला वाटेत. काय आपलं काय ठरलं होतं? काय झालं? काय आपलं काय ठरलं होतं? सगळा भांडा फोडता तुम्ही, वाट लावताय सगळी. अरे राहुलं नाही, राहुलं नाही. काही काच नाही शिर्या. बरं का निकिता, गंगेत घोडं झालं. सख्या मुलाला घोडा म्हणता तुम्ही? अरे आणि सोनेला गंगा. त्या दोघांना सिनेमा
पाठवून दिले. सिनेमाला पाठवून दिली बरं माझे सेंड सेंड कर केलं केलं हो, काही करू नका. हे बघा गेलं. केलं 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 कधी येणार 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 टाईप तर करू दे तिला. बस. किती वेळ लागेल अरे इथे नाही नाही काहीतरी आलं. अरे आलं आलं चेक कर चेक कर. काय काय बघ एक हा, मिनिट. काय? निकिताचं डोकं आहे का हे? पाहिलं दाबा, कुणाच्या खांद्यावर कुणाचे वजन. नको ती म्हण बाबू नको माहिती नाही तर बाबू नको. अहो तसं ना, क्रेडिट क्रेडिट कुणाला बघा, मेहनत कुणी केली. फाईन फाईन, मी तिला सांगते की हे डोकं शिरायचं होतं. ओके नाही 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 नाही, काही सांगायची गरज नाही. आबांचं होतं मला माहिती आहे. ओके, काय करू आता? काय अरे ते बघ काहीतरी आलं अजून. चेक कर. आबांना सांगितलं. आभार आबांना सांगितलं का तुम्ही? असं विचारते तिला. सांग, आबांचीच कॉन्सेप्ट आहे ही. सांग, आबांचीच कॉन्सेप्ट आहे ही आबांची काय कॉन्सेप्ट CONCEPT. हा हा हा, नाही लिहितो. मी करते. दाबा दाबा लिहितो एक सेकंड. कॉन्सेप्ट. नाही आबा. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी